जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. आमच्या बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातात. ते तुम्ही अनुभवत आहात. बाकी विद्यार्थी मित्रांनाही ते घ्यायला लाईव्ह लेक्चर करायला सांगा. परीक्षेच्या आधी सराव तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरती एक नाही जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. तुम्ही सराव टेस्ट कितीही वेळा सोडू शकता. सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांसाठी आम्ही खुली केली आहे. त्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती पाहायला मिळेल. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही देत आहोत. जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलची परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्या या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपणास शिकवला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला करायचंय, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आम्हाला असं जाणवतंय बरेचसे जण युट्यूबचे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. जे सबस्क्राईब करत नाहीत त्यांना लाईव्ह नोटिफिकेशन मिळणार नाही. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्याच वेळेस तुम्हाला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा युट्यूब चॅनल पोहोचा. शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या मित्रांना सांगा, तेही या चॅनलचा लाभ घेतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असा अभ्यासक्रम शिकवणारे अकॅडमिक क्लासेस महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. ते कमीत कमी 5,000, जास्तीत जास्त 25,000 पर्यंत फी आकारणी करतात. परंतु आमच्या या शाळेच्या उपक्रमाअंतर्गत आपणास हा सर्व अभ्यासक्रम फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे. तरी जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थी, 4वी व 5वी शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, भाषा व गणित, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केलेलं आहे. पहा, भाषा विषयासाठी आपल्याला 4 उतारे येणार आहेत. 4 उतार्यावरती 20 प्रश्न आणि 20 प्रश्नावरती 25 गुण असणार आहेत. ते पैकीचे पैकी गुण मिळवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वापरलं तर आपल्याला 50 ते 60 उतारांचा अभ्यास होतो. परंतु तेवढ्या उतारांचा अभ्यास आपल्याला संपूर्ण गुण घेण्यासाठी, परिपूर्ण मार्क मिळवण्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळे आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला भाषा विषयासाठी उपलब्ध करून दिले जातील. तर या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 109 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 109 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. सूचना एवढीच आहे की तुम्हाला दिलेल्या टेस्ट वारंवार सोडवत चला. एकाच वेळेस तुमचे सर्व टेस्ट सोडवणं शक्य होणार नाही, गोंधळ उडेल. तुम्हाला जशा जशा टेस्ट मिळत जातील तशा तशा टेस्ट मिळवा. टेस्ट मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचा चॅनल आहे, भाषा विषयाचा जो चॅनल आहे त्याला फॉलो करा. त्यावरती सर्व टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेस्टच्या लिंक मिळणार आहेत, त्याही तुम्ही वापरू शकता. त्यातूनही तुम्ही लिंक सोडू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी 109 उतारा क्रमांक 109 स्क्रीनवरती शेअर केला आहे. तो तुम्ही काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. हा उतारा अगदी सोपा.
अभिनंदन कृष्णा, अभिनंदन सृष्टी, अभिनंदन प्रशांत. चला तुमचं वाचून झालंय, तुमचं खूप खूप अभिनंदन. बाकी विद्यार्थ्यांचंही वाचून होत आलं आहे, त्यांचंही खूप अभिनंदन. साक्षी अभिनंदन, प्रदीप अभिनंदन. चला एकदम सोपं उत्तर आणि या उत्तरावर अगदी सोपे प्रश्न आपल्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. चला मी उत्तरा वाचतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्या सर्वांचं अभिनंदन. चला मी उत्तरा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 109, कोलकाता येथे भारतीय संग्रहालयात ही भारतातील पहिले संग्रहालय आशियाटिक सोसायटी ऑफ बँगलोर या संस्थेमार्फत सन 1874 मध्ये स्थापन झाली. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारताचे दुसरे संग्रहालय. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीत राष्ट्रीय वास्तू संग्रहालय ची नॅशनल म्युझियम ची स्थापना झाली. आज मितीला भारतातील विविध राज्यामध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठी संग्रहालयाची स्वतःची अभिलेखाखेरीज आणि ग्रंथालये आहेत. काही संग्रहालये विद्यापीठांशी संलग्न असतात. अशा संग्रहालयामध्ये शास्त्र व विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. पहा, भारतामध्ये जे वास्तू संग्रहालय आहेत त्याबद्दल या उत्तरामध्ये माहिती दिलेली आहे. कोणत्या साली कुठले वास्तू संग्रहालय स्थापन झालं, भारतामध्ये जे वास्तू संग्रहालय आहेत आपणही त्यांना भेट दिली पाहिजे. आपल्याला इतिहासातल्या वास्तूंची माहिती झाली पाहिजे, विविध साहित्यांची माहिती झाली पाहिजे. पहा, आपल्या कोल्हापूरला सुद्धा शाहू महाराजांचं वास्तू संग्रहालय आहे. तेथे सुद्धा सशस्त्र साठा आणि त्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न पहिला, कोलकाता येथे भारतातील पहिले वास्तू संग्रहालय. कोलकाता येथे भारतातील पहिले वास्तू संग्रहालय. पर्यायी राष्ट्रीय वास्तुसंग्रह, पर्याय बी गव्हर्नमेंट म्युझियम, पर्याय सी भारतीय संग्रहालय आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा, कोलकाता येथे भारतातील पहिले वास्तू संग्रहालय. ओळख क्रमांकही शोधा, पर्यायी शोधा, तुम्हाला झटपट सापडणार, लवकरच सापडेल तुम्हाला. आणि उत्तरामध्ये टाकताना प्रश्न क्रमांक, पर्याय क्रमांक टाका, त्याचबरोबर ओळख क्रमांकही टाका, जेणेकरून तुमचा अभ्यास योग्य दिशेने चालला आहे का नाही याचा मला अंदाज घेता येईल. प्रश्न पहिला, कोलकाता येथील भारतातील पहिले संग्रहालय, त्याचं नाव काय होतं पहा, राष्ट्रीय वास्तू. सृष्टिगंधा सी उत्तर देते, प्रशांत सानप सी उत्तर देतोय. सृष्टिगंधामध्ये पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे. प्रदीप सी उत्तर, प्रदीप म्हणतो पहिल्या ओळीमध्ये, प्रशांत पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे म्हणतोय. अभिनंदन तुमचं. कृष्णाचं उत्तर आलं नाही अजून. चला, शिवयोग कृष्णा सी उत्तर देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप खूप अभिनंदन तुमचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, सगळ्यांचं अगदी उत्तर बरोबर आलंय. बाकी विद्यार्थी जे तासिकेला नाहीत त्यांना फोन करून तासिका करायला सांगा. चला, आपल्या शाळेचे सर्वच विद्यार्थी जॉईन आहेत जवळजवळ. चला, खूप खूप अभिनंदन. कोणाचे साक्षी खाडे सी उत्तर, सर्वांचं अभिनंदन, कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न पहिला, कोलकाता येथे भारतातील पहिले वास्तू संग्रहालय, त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी भारतीय संग्रहालय. भारतीय संग्रहालय 1814 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये राज्य करत होते त्यावेळेस 1814 मध्ये पहिलं वास्तू संग्रहालय स्थापन करण्यात आलं होतं. ते आणि कोलकातामध्ये होतं. आणि ते कोणी स्थापन केलं होतं? आशियाटिक सोसायटी ऑफ बँगलोर या संस्थेमार्फत स्थापन करण्यात आलं होतं. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं सी उत्तर अगदी बरोबर उत्तर. तुमचं सही उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 109 वरील दुसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, दिल्लीतील राष्ट्रीय वास्तू संग्रहालयाची स्थापना. दिल्लीतील राष्ट्रीय वास्तू संग्रहालयाची स्थापना. पर्याय ए इसवी सन 1948, पर्याय बी इसवी सन 1949, पर्याय सी इसवी सन 1950 आणि पर्याय डी इसवी सन 1958. चला, ओळ क्रमांकही सांगा आणि उत्तरही सांगा. चला, लवकर सापडा, तुम्हाला लगेच सापडणार आहे. कृष्णा बी उत्तर देतोय. आधीच्या उत्तराला वेळ लागला कृष्णाला, हे उत्तर सगळ्यात आधी टाकलंय. प्रशांत बी उत्तर देतोय. ओळ क्रमांकही सांगा. सृष्टी बी उत्तर, प्रदीप बी उत्तर.
म्हणजे तुम्हाला उतार्यामध्ये ओळ पण सापडली असेल आणि त्याचं उत्तर पण सापडलं असेल. सृष्टीखंडामध्ये खालून 5व्या ओळीमध्ये अभिनंदन सृष्टी, 5व्या ओळीमध्ये उत्तर आहे. खूप छान. वरून जर मोजलं तर 4थ्या ओळीमध्ये उत्तर सापडत आहे. पहा, अभिनंदन कृष्णा, पहा कृष्णाने वरून ओळ मोजल्या तर वरून 4थ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर सापडत आहे. भारतातील दुसरे संग्रहालय इसवी सन 1949 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय वास्तू संग्रहालय नॅशनलची स्थापना झाली. 4थ्या आणि 5व्या ओळीमध्ये उत्तर. खूप खूप अभिनंदन प्रदीप, कृष्णा, सृष्टी, प्रशांत. तुमचं अगदी योग्य उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप चांगला सराव तुमचा. चला, प्रश्न दुसरा. दिल्लीतील राष्ट्रीय वास्तू संग्रहालयाची स्थापना, योग्य उत्तर पर्याय बी इसवी सन 1949. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप छान. तुमच्यासाठी उतारा क्रमांक 109 वरील प्रश्न तिसरा. उतारा क्रमांक 109 वरील प्रश्न तिसरा. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले संग्रहालय. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले संग्रहालय. पर्याय ए भारतीय संग्रहालय, पर्याय बी करुणा संग्रहालय, पर्याय सी गव्हर्नमेंट म्युझियम आणि पर्याय डी सर्वच. पण गव्हर्नमेंट शब्द चुकलाय. प्रश्न तिसरा. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू असलेले संग्रहालय, त्याचं नाव सांगा. मराठी कीबोर्ड येत नसलं तरी इंग्लिश मध्ये टाक प्रशांत, काही अडचण नाही. चला, कृष्णा. तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय, गव्हर्नमेंट म्युझियम. 1851 मध्ये चेन्नईमध्ये सुरू झालेलं कोणतं म्युझियम होतं? पहा, कृष्णा सी उत्तर, सृष्टीखंड सी उत्तर, प्रदीप सी उत्तर, कृष्णा म्हणतोय वरून तिसऱ्या ओळीमध्ये अभिनंदन, प्रदीप अभिनंदन, प्रशांत सी उत्तर. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर उत्तर येत आहे. स्वयोग सी उत्तर, सृष्टीखंड तिसऱ्या ओळीमध्ये, साक्षी खाडे दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देते, बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक साक्षी, तो मागे पडलीस तू. लाईव्ह ये, कट करून परत जॉईन कर. तिसरा प्रश्न चाललाय आपला. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले वास्तू संग्रहालय. सर्वच विद्यार्थ्यांचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. सी उत्तर आहे, गव्हर्नमेंट म्युझियम. तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर पहा. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे वास्तू संग्रहालय. कळलं का? तिसऱ्या आणि 4थ्या ओळीमध्ये याचं उत्तर अगदी योग्य उत्तर. सर्वांचंच उत्तर बरोबर आलेलं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, गव्हर्नमेंट म्युझियम. योग्य उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमचं कौतुक. चला, तुमच्यासाठी 109 मधील प्रश्न चौथा. प्रश्न चौथा. 1814 मध्ये स्थापन झालेले संग्रहालय. 1814 मध्ये स्थापन झालेले संग्रहालय. पर्याय गव्हर्नमेंट म्युझियम. थांबा करतो. पहा, प्रश्न चौथा. 1814 मध्ये स्थापन झालेले संग्रहालय. पर्याय ए गव्हर्नमेंट म्युझियम, पर्याय बी भारतीय संग्रहालय, पर्याय सी आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगलोर आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा, 1814 मध्ये स्थापन केलेले संग्रहालय कोणामार्फत स्थापन करण्यात आलं होतं, असा हा प्रश्न आहे. प्रश्न चौथा. 1814 मध्ये स्थापन केलेले संग्रहालय. पहिलं संग्रहालय कोणत्या संस्थेमार्फत स्थापन केलेलं होतं? पर्याय ए गव्हर्नमेंट म्युझियम, पर्याय बी भारतीय संग्रहालय, पर्याय सी आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगलोर आणि पर्याय डी यापैकी नाही. चला, चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न चौथाचं उत्तर प्रशांत सी उत्तर देतोय, आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगलोर.
प्रशांत सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, श्रेयोग सी उत्तर, प्रदीप सानप सी, युवराज तोरवे सी, साक्षी खाडे सी, कृष्णा दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय, अभिनंदन कृष्णा ओळी शोधलीस तो, सृष्टी गणराज सी उत्तर. सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर येत आहे. प्रदीप पर म्हणतोय दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. खूप खूप अभिनंदन तुमचं. सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचे या उत्तरावरील सर्वच प्रश्न बरोबर येतात की काय? आतापर्यंतचे चारही प्रश्न अगदी बरोबर. राधाकिशन बोराडे चौथ्या प्रश्नाचं 3 नाही टाकायचं, पर्याय 4 क्वेश्चन 4 सी आन्सर टाकायचं. 3 आणि सी एकच आहे पण सी टाकायचं. चला श्रेयोग पहिल्या 3 प्रश्नाचं उत्तर टाकतोय. खूप अभिनंदन तुझं. परंतु आपला जो प्रश्न चाललाय त्याचं उत्तर टाकत चलत जा. मला कन्फ्युजन होईल तू कोणत्या प्रश्नाचं उत्तर टाकतोय. प्रश्न 4 1814 मध्ये स्थापन झालेले संग्रहालय याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, एस्थेटिक सोसायटी ऑफ बँगलोर. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी 109 उत्तरावरील शेवटचा प्रश्न. पुढील अर्थ होणारा योग्य वाक्प्रचार ओळखा. ओळखा झाले, ओळखा पाहिजे तिथं. चुका झाल्यात आज. प्रश्न 5वा. पुढील अर्थ होणारा योग्य वाक्प्रचार ओळखा. आणि अर्थही दिला नाही. प्रश्नच चुकीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न अर्धवट आहे. पुढील अर्थ होणारा वाक्प्रचार पहा. पुढील अर्थाचा होणारा योग्य वाक्प्रचार ओळखा. मदत करणे या अर्थाचा वाक्प्रचार आपण घेऊ इथं. मदत करणे म्हणजे काय करणे? मदत करणे म्हणजे हात मिळवणे, हात देणे, हात दाखवणे, हातावर तुरी देणे. चला योग्य पर्याय सांगा. इथं प्रश्न अर्धवट होता, आपण तो प्रश्न पूर्ण केला आहे. पुढील अर्थ होणारा योग्य वाक्प्रचार ओळखा. मदत करणे याचं योग्य उत्तर पर्याय ए हात मिळवणे, पर्याय बी हात देणे, पर्याय सी हात दाखवणे, पर्याय डी हातावर तुरी देणे. प्रशांत सानप बी उत्तर, सृष्टी गंधळ बी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर, प्रदीप सानप बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर. चला सर्वांनीच उत्तर बी दिले आहे. मदत करणे याचा अर्थ आहे हात देणे. साक्षी खाडे ए बी उत्तर. चला सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी उत्तर बरोबर आलेलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. बोराडे 5व्या प्रश्नाचं बी उत्तर हात देणे. मदत करणे म्हणजे काय करणे तर हात देणे. सर्वांचंच अगदी योग्य उत्तर. तुमचं खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चला अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 109 इथं पूर्ण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो अद्यापही आपण व्हॉट्सअपला जॉईन नसाल, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केलं नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे आपल्याला लिंक आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत, टेलिग्राम ग्रुपवरती आहेत. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही, बेल आयकॉनला दाबलं नाही, तुम्हाला लाईव्ह तशी त्याचं नोटिफिकेशन मिळणार नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे, आपल्या स्पर्धा परीक्षेमधून करिअर घडवायचे, आपलं उज्ज्वल भविष्य घडवायचे, अशा विद्यार्थ्यांनीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. ज्यांना फक्त हाऊस मौस करायची त्यांनी बघा आणि निघून जा. तुमची आम्हाला गरज नाही. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाही. टेलिग्रामवरती सर्व लिंक तुम्हाला दिल्या जाणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्हाला वेळच्या वेळेस सर्व लिंक पाठवल्या जातात. त्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवल्या जातात. त्यासाठी सोशल मीडिया व्हॉट्सअप, युट्यूब आणि टेलिग्राम फॉलो करणं गरजेचं आहे. चला तर